नमस्कार. आपल्या गावची ग्रामपंचायत ती नक्की बनते कशी, कधी विचार केलाय का? आज आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यातल्या 2 अशा महत्त्वाच्या कलमांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या गावाचं राजकारण आणि समाजमन घडवतात. चला मग सुरू करूया. हा प्रश्न साहजिकच आहे नाही का? आपल्यापैकी अनेकांच्या मनात तो येतोच की आपल्या गावाचा कारभार चालवणारी ही जी ग्रामपंचायत आहे तिची रचना कशी ठरते. काही जागा विशिष्ट समाजासाठी किंवा महिलांसाठी राखीव का ठेवल्या जातात? तर या सगळ्या मागे ना एक पक्की कायदेशीर चौकट आहे आणि आज आपण तीच एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर या सगळ्या प्रक्रियेचा जो पाया आहे ना, ते आहे कलम 10. असं समजा की हे कलम म्हणजे ग्रामपंचायत रचनेची एक ब्लू प्रिंटच आहे. जागा कशा वाटल्या जातील, आरक्षण का गरजेचं आहे, हे सगळं हेच कलम ठरवतं. कशासाठी? तर सत्तेमध्ये प्रत्येकाला समान संधी मिळावी यासाठी. बरं, मग या राखीव जागा मिळतात कोणाला? तर कायद्यामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 3 मुख्य गट आहेत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग. या गटांसाठी जागा राखीव ठेवल्या जातात. आणि हे आरक्षण खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळेच तर स्थानिक प्रशासनात त्यांचा सहभाग निश्चित होतो. पण एक मिनिट, हे आरक्षण ठरतं तरी कसं? म्हणजे किती जागा कोणाला द्यायच्या? तर याचं उत्तर आहे लोकसंख्येच्या प्रमाणात. हो, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ज्या जागा राखीव ठेवल्या जातात ना, त्यांची संख्या त्या गावातल्या त्यांच्या लोकसंख्येच्या टक्केवारीवर अवलंबून असते. म्हणजे बघा, अगदी सोपं गणित आहे. जितकी जास्त लोकसंख्या तितकं जास्त प्रतिनिधित्व. आणि हे सगळं काही आपण हवेत बोलत नाहीये. ही सगळी माहिती कुठल्या तरी कल्पनेवर आधारित नाहीये, तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये ती अगदी स्पष्टपणे लिहिलेली आहे. आणि याच कायदेशीर आधारामुळे ही संपूर्ण आरक्षणाची प्रक्रिया पारदर्शक आणि सगळ्यांवर बंधनकारक ठरते. आता येऊया एका सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं तर क्रांतिकारी नियमाकडे. कायद्यानुसार ग्रामपंचायतीच्या एकूण जागांपैकी तब्बल 50% जागा महिलांसाठी राखीव आहेत. आणि हो, यामध्ये सर्वसाधारण आणि राखीव अशा दोन्ही प्रकारच्या जागा येतात. हे खऱ्या अर्थाने गाव पातळीवरच्या राजकारणात महिला सक्षमीकरणाची एक मोठी सुरुवात आहे, नाही का? आपण आरक्षण हा शब्द तर नेहमी ऐकतो, पण त्यासोबतच चक्राकार आरक्षण किंवा रोटेशन हा शब्दही कानावर पडतो. याचा नेमका अर्थ काय होतो? तर बघा, याचा अर्थ असा की आरक्षित जागा प्रत्येक निवडणुकीत एकाच वॉर्डमध्ये किंवा प्रभागात राहत नाहीत. त्या चक्राकार पद्धतीने म्हणजेच रोटेशनने वेगवेगळ्या प्रभागांमध्ये फिरवल्या जातात. यामागचा उद्देश हाच की प्रत्येक प्रभागाला कधी ना कधी आरक्षणाचा फायदा मिळावा आणि सगळ्यांना समान संधी मिळावी. ठीक आहे, तर जागा आरक्षित झाली. ही झाली पहिली पायरी. पण समजा एखाद्याला या राखीव जागेवरून निवडणूक लढवायची आहे, तर त्याला आपली पात्रता सिद्ध करावी लागते, बरोबर? ती कशी करायची? इथेच कायद्याचं कलम 10A कामाला येतं. तेच याबद्दलचे सगळे नियम आपल्याला सांगतं. ही प्रक्रिया तशी सोपी आहे, पण खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. उमेदवाराला काय करावं लागतं? तर नॉमिनेशन फॉर्म भरताना आपलं जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागतं. आणि जर तो उमेदवार निवडून आला, तर निवडून आल्याच्या तारखेपासून बरोबर 12 महिन्यांच्या आत त्याला जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक आहे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे, ही काही केवळ एक औपचारिक प्रक्रिया नाहीये. ही कायद्याने घातलेली एक अनिवार्य अट आहे. यामध्ये कोणतीही सवलत किंवा सूट मिळत नाही. कायद्याचं पालन हे इथे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. पण विचार करा, जर हे वैधता प्रमाणपत्र वेळेत दिलंच नाही तर काय होईल? कायदा याबाबत खूप कडक आहे. तो असं म्हणतो की अशा सदस्याची निवडणूक पूर्वलक्षी प्रभावाने रद्द मानली जाईल. आता पूर्वलक्षी प्रभाव म्हणजे काय? याचा अर्थ असा की तो सदस्य कधी निवडून आलाच नव्हता असं मानलं जातं. ही एक खूपच गंभीर तरतूद आहे. त्याचा सरळ सोपा अर्थ काय होतो? तर त्या सदस्याचं पद आपोआप म्हणजे ऑटोमॅटिकली रिक्त होतं. त्याला पदावरून काढण्यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करायची गरज नसते. 12 महिन्यांची मुदत संपली की त्याचं सदस्यत्व संपलं. इतकं ते स्पष्ट आहे. तर आतापर्यंत आपण कलम 10 आणि कलम 10(1) बद्दल सविस्तर बोललो. पण या सगळ्या नियमांमागे नेमका उद्देश काय आहे? याचं महत्त्व काय? चला आता हे थोडक्यात समजून घेऊया. या सगळ्याचा जो मुख्य मुद्दा आहे तो हा आहे की हे कायदे म्हणजे फक्त काहीतरी नियम किंवा अटी नाहीत, तर गाव पातळीवर एक सर्वसमावेशक म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी आणि खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक लोकशाही निर्माण करण्याचा हा एक पाया आहे. यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला निर्णय प्रक्रियेत यायची संधी मिळते आणि हेच एका सशक्त लोकशाहीसाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर आज आपण पाहिलं की ग्रामपंचायतीमध्ये जागा आरक्षित कशा होतात. पण एक प्रश्न उरतोच, निवडून आल्यानंतर सुद्धा एखाद्या सदस्याला अपात्र ठरवता येतं का?
अशी कोणती कारणं असू शकतात ज्यामुळे ग्रामपंचायत सदस्याला आपलं पद सोडावं लागू शकतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया, पण पुढच्या भागात.